बेवड्या हवालदाराच्या गळ्यात बांधले. साजरी त्या गण्यावर प्रेम करत होतो तर नाही, गण्या गरीब आहे म्हणे, गण्या शेड्या राखते म्हणे. मोठा साजरा होता बाई माझा गण्या. कोणत्याही मंडईत गेला तर 2-2 किलो जिलेबी आणि शिंगाडे आणि हा पगार कमवतो म्हणून याच्या गळ्यात बांधले. लग्न झाला तेव्हापासून पगार नाही पाहिलं. कोण्या माझ्या सवतीले नेऊन देते का बाई? आता रात्र दिवसा दारू ढोसून राहते. सकाळची रात्र झाली ना रातची सकाळ होते ना, घरी नाही दिसे याचा पत्ता. चांगली लावणी हंगामात नाचावाले जातो तो तेही नाही जाऊ दिले आणि याच्या गळ्यात बांधले मले. मी म्हणतो साजरे साजरे लोक ऍक्सिडेंट होऊन मरतात ना, हा का नसेल मरत म्हणतो. बेवडा अजिबात पत्ता नाही याचा घरी, अजिबात पाहिजे. त्या दुकानात गेलो तर कोणी उधारी देवायला तयार नाही बाई. या बेवड्या बाई जुनी उधारी दे म्हणलो, पगार झाला तर एक पगार नाही दिला ना, काही नाही. ए हवालदार गोपी, किती दिवस झाले उधारी दिली नाही अजून? नाही देशील म्हणजे तुम्ही दारू चोरून विकता तेव्हा पे. अरे तर तुझा साहेब हप्ता देत नाही का? मला देता का बे तुम्ही? मला देता का? दे नाही दे नाही दे. जाणार बेवड्या हवालदार नाही दे बे, कोण बेवडा बे? बापा नाही देत म्हणते. बेवडा कोण बे? भेट म्हणते तो. बेवडा म्हणते. नाही तर नाही दे. तुला काय झालं आता? मला का होईल तर काय झालं तर तुले? मला का होईल तर मग? अरे माझी इज्जत आहे गावामध्ये म्हणून नाही देत म्हणाल उधारी. बापा मोठी इज्जत आहे. 4 दुकानात गेलो होतो, जुनी उधारी नाही दिलं म्हणून एका नाही उधारी नाही दिलं म्हणे, मोठी इज्जत आहे. त्याच्या दुकानाचं सामान सरला असेल म्हणून तो नाही दिला. नाही तर कोणाची हिंमत आहे, कोणाची हिंमत आहे या गोपी हवालदाराच्या बायकोली उधार देवाची? तू सांग फक्त कोण होतो? सामान नाही सरला, उधारी दिलास का नाही त्याची वेळेवर. सारं सत्यानाश झालं माझ्या जीवनाचं बाई, सारं सत्यानाश झाला. तू काऊन नाही गेलीस तर? तू काऊन नाही गेलीस? मी का हाले मरी तर मी का हाले मरी मला सांगते. तुझे माय बाप मरतील, तेव्हा मरतील. म्हणाले नाही सांगलो का करायला सांगलं? लाज नाही लागे स्वतःच्या बायकोला त्या दुकानदाराकडे जाऊन करायला सांगतेस? किडे लागून मरशील बेवडा, किडे लागून. नाही सांगलो पहिलं ते कानातली मशीन लाव कानातली. राव दे बोला तर ये काय निघली असेल तर ऐकलं. हात झाला का म्हणलो तर चूल पेटवलं म्हणतेस. तुले सांगलो उधारी तू काऊन नाही गेलीस? कोठून देऊ काय एवढाही नाही करता येत. एवढा मनाला सरमही नाही लागे. शरम कायची शरम? अरे संसारामध्ये बायकोचा मीठ तर नवऱ्याचं पीठ पाहिजे. घरातला मीठ पाहतो ना, बाहेरचा मी पाहतो ना. तू काय पाहतेस तर बाहेरचा भाऊ. मटन वाल्याची उधारी ना दारू वाल्याची उधारी मी देतो ना. शरम नाही लागे का म्हणतो? कायची शरम? अरे सांग, संसार म्हणला का हा संसाराचा हिशोब आहे. कोणत्या तरी जन्मात पाप केलं होतं, खोगीर नवरा भेटला मला. अरे खोगीर नको म्हणू, नशीब समज माझ्यासारखा नवरा भेटला. नाही तर कुवारी मेली असतीस कान पहिले. पाय बेवड्या पहिली बेली नाही म्हणत आहो. बापरे मस्त पडला. अरे पडलो नाही मी पडतो का? टोंगरे टेकलो मी नाही पडत. माझी ताकद नसे ना अंगावर धावून येते बेवडा. ताकद नको का? राहू दे बहुत पाहिलं 4 वर्षात ताकद असती तर आतापर्यंत 4 लेकरं झाली असती. येतील नाही का? होतील ना. अरे एका डावाला 2-4 होते. पण मी का म्हणतो, मी जेव्हा तुझ्या जवळ येतो
मी तुझ्या जवळ येतो तर तू मला का दूर खेचतेस का तुझ्या तोंडाची वास येते म्हणून मग मला सांग पोरं होतील कसे नाही तुला जवळ येऊ दे तो मास्तर आले मग का पोरं आभाळातून पडते नाही पोरं आभाळातून पडते आला तसा सुटाने उठल्या झोपते मी हलव हलव उठवतो उठानाची पण काचा एक कड नाही फिरे बाई मग पोरं का झाडावरची फुलं होईल ना त्या मोहल्यातल्या बायका अशी रस्त्याला जात राही लोक बाई अशी टोमणे मारते राधी वाजली आहे राधीले पोरं नाही हो आता त्याईले कोण चांगल म्हणतो एक मले हात नाही लावे ना पोट नाही लावे म्हणून होतील म्हणतो पोरं नाच झालं माझं अरे तो होतील का व तुले होत का म्हणलास तू का आलेला तमाशील मला सांग तू का आलेला तमाशील मला मी का पोरं नाही होत म्हणून रडतो ना मला लाथा मारतो आता मारतो नाही म्हणलो का हो मी कहाले लग्न केलास म्हणतो हिम्मत नसेल तर कहाले लग्न केलंस पण भेट गावासाठी आत्मा बावरते माझे तुझा आत्मा बावरते नाही हा तू थोडा बंद अहो होतील म्हणलो आपल्याला 2-4 पोरं होतील म्हणलो लाता मारतो म्हणतेस का नाही आता मारते एक सांगला की एक बेकार आहे बेटी बायको बदलवा लागते थांबलास काहीच नाही म्हणलो का हा बरोबर आवाज गेला आता तू तर गेलीस बाया बस बस थोडस बस मी का म्हणतो का म्हणतेस आता प्रेमाच्या गोष्टी सांगून म्हणलो तर आता पूर्ण बरं होत नाही ना का चल ना म्हणलो आता प्रेमाच्या गोष्टी नाही सांगून मला झोप लागते एकटा झोपू कोण 2-4 लोक गावातले फुलताने उबड्या मेली रे आता काय आता मला एकटा झोप म्हणते मग का पुरं बरं आपणच होती आता तरी सुचला असं रात दिवस बाहेर तेव्हा नाही दिसे अरे चल मग ना येत म्हणतो तर चल ना. काम आहे पण मी नाही येत. नो येत म्हणतो ना ती नको करू पाय तू ना येत म्हणतो तर चल ना. रात्रात घरी नाही येस तेव्हा नाही सुचे का म्हणतो तुले असा चल ना अहो तर साहेब ड्युटी लावते कोणत्या कुठे ड्युटी लावते का याले काही स्वेट सापड झाला का कायची ड्युटी का झाला का याले का भेटेल हे स्वेट आई का बाई का आला तर काका हो म्हणून आला का झाला बा काकी काय जगत तो काही पायना तुझा काका रात्रात दिवस घरी नाहीये रात्र दिवसात दारू ठोकून राहते काम झालं माझ्या जीवनाचा मला सांग आता साहेब रात्रीची ड्युटी लावला तर ड्युटी करायला लागते का नाही करायला लागत का मग या बायकोले काय समजते आता काकी त्याच्यात का काकाला दोष आहे का आता त्याची ड्युटी साहेब रातच्याने लावलं तू रातच्याने जाईल ना बा कोणती आता त्या दिवशी गोष्ट वेगळी होती कोणती गोष्ट आता हे आपली त्या दिवशीची नाही का त्या दिवशी त्या विधवा गंगीच्या घरी होतास आता तिची सासू घरी नव्हती तर तू म्हणेस का हिची सासू घरी नाही आहे तर हिच्या बरोबर राखणदार राहतो म्हणलास माझे मा म्हणजे तू देते दारूचा पण त्या बायका काही शौक आहे का तुले कोणती गंगू कायले असं नवरा बायको मध्ये झगडा लावायला आला ना तू आता मी कायले झगडा लावेन का तुमचा सुखा संसाराने असा संसार चालू आहे आणि मी कायले झगडा लावेन बरं आणि मला झगडा लावाचाच असता तर त्या दिवशीची गोष्ट ती आजूबाजून कोणती गोष्ट राहिली हे त्या दिवशीची गोष्ट शुक्रवारची ह्या राजाच्या बायकोला तुला साडी घेऊन दिला माझ्या लोकांच्या साड्या बायकाईला साडी घेऊन देते काही अहो नाही का भडवा आहे ना काय सांगते कायले चढवतेस तू
मी कायले काय सांगितलं अन्न मला चढवतेस तू मी कायले काय सांगितलं अन्न मला सांगायचाच असता तर त्या मागच्या रविवारची गोष्ट त्या प्रलयच्या सालीने तुला मटण घेऊन दिला लोकांच्या साईडने मटण घेऊन देतेस आवड खरे धनाचे 2 दाणे लोकांचे कायले पिळता इथं लावते तू कायले असं करतेस बे कायले नवरा बायको मध्ये झगडा लावायला आला बे मी काय काय अबे तू माझी बायको मोठी कावरे दिली आहे जागा पाहिजे पाहिला ना तसा तर ह्या झगड्याला कारणीभूत तूच मी आता कसा तुझा सांगू? पगार झाला तुला काकी का बरोबर दिला ते काल भाजी आदळत आहे रे मरते बापेचे खाव पगार जर बरोबर काकी का दिला तर हा कायले झगडा होते का तुला तू निघ बोल तू निघ तू राहू दोघं बेटे जाऊ दे. तू चलता बेटे लावा करायला येते अबे माझी बायको म्हणजे काय तू मला माहित नाही लोकांच्या बायकाईने साडी घेऊन लोकांच्या बायकाची राखण घरी नाहीये इकडं बायको जास्त घरी राहते ते नाही दिसते ना लोकांच्या कोणाची ड्युटी करत होतास तू ड्युटी नाही भाऊ कोणाची करू जागा पाहून मारतेच मी तुला सांगतो तिथं लग्न झाला ते गेली होती तिकडे तर तिथं होता आमची चौकी लागली तर ते बाई म्हणते घरात लक्ष दे मी म्हणलो मी एकटीच उभा राह तू याची ड्युटी आहे तू आला ना कायले मारतेस कोणाच्या बायकाईले मटण घेऊन देतेस तू आवड नाही मला तिकडे अन्नाचे 2 दाणे नाही आहेत ते नाही दिसते ना लोकांच्या बायकाईले मटण कोणाच्या बायकाईले मटण घेऊन देतेस तुझ्या मायची काय शपथ घेऊन सांगतो म्हणलो इमानदारीच्या मी कोणालाच मटण नाही घेऊन दिलो फक्त त्या नाही का राज्याची साडी आली होती ते म्हणे गर्दी आहे पांढऱ्या बायलर कोणत्या होत अन कोणत्या होत का म्हणे ओळखत नाही बाई म्हणलो हे बायलर नरम मास आहे आणि याचा रट मास आहे तर हे काकलं सांगत आहो का मी सांगतो ना मी कोणालाच काय नाही घेऊन दिलो फक्त एवढा का गर्दी होती तर हाताने घेतलो ना तिकडे दिलो एवढं असं कोणाच्या बायकाईले साड्या घेऊन देतेस अरे माझ्या कोणाच्या ते आता 2 वर्ष झाले 2 वर्ष झाले एकच साडी रंगात तू तुझ्या पाया पडतो काय तुझ्या पाया पडतो इमानदारीचा मी कोणाला साडी नाही घेऊन गेलो मी सांगतो ना मंडईमध्ये हो त्या परलाईची बायको आली होती मंडईमध्ये हो ते तशी रांग फिरत होती ते म्हणते भाऊजी कुठं चालल्या भाऊजी म्हणल्यावर आता जात नाही का जवळ मानानं बोलल्यावर मी मानानं बोलली सारी होते म्हणून गेलोच होते परलाईची बायको दिसली तुझ्या पाया पडतो मी सांगतो ना कोणती पोरगी माझ्या जवळ जरी आली ते पप्पी घे म्हणली तरी मी नाही घे नाही असं म्हणत होतो म्हणता तू आता काहीच कर मला नको सांगू पण मी आता तुझ्या जवळ एक क्षणही थांबणार नाही मारलीस अरे बापरे शरम नाही लागे एवढ्या शरम नाही लागे तुला नाही एक जागा खाली आहे थांब ना एक जागा खाली आहे पाय भरत असेल मी आता तुझ्या जवळ एक क्षणही थांबणार नाही लावणी हंगामात आहे काही आपलं पोट पाणी भरून पण तुझ्या जवळ एक क्षणही थांबणार नाही त्याला हात तरी
मोठ्यान सुद्धा रे माझ्या बा जागा एक जागा वाचून मारली नाही तर नरम जाग्यावर बसली असती तर जाग्यावर मेलो असतो माझ्या बाप बापरे. आई, आई, उचललं माझ्या बाप.